कागल इथं वृद्ध, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या आणि तृतीयपंथी अशा लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी 275 लाभार्थ्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं। यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजकीय जीवनाच्या सुरुवातीला सभापती आपल्या दारी, आमदार आपल्या दारी, पुढे मंत्री आपल्या दारी अशा संपर्क दौऱ्यामध्ये गावोगावी गेल्यानंतर निराधारांच्या हालअपेष्टा मी जवळून पाहिल्या। त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणायचे या इराद्यानं काम करत राहिलो। निराधारांची सेवा आत्मीयतेनं करत राहिलो। त्यांच्या सेवेच्या पुण्याची कवचकुंडलं माझ्या सोबत आहेत अशी भावनिक साद पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली। कागल तालुक्याचं संजय गांधी निराधार समितीचं काम अत्यंत उत्कृष्ट असल्याचं सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, सुरुवातीला ही पेन्शन 60 रुपये इतकी होती। त्यानंतर 180 रुपये, 200 रुपये, 600 रुपये असं करत ते 1,500 रुपये करण्यात यश आलं। आता ती पेन्शन 2,000 आणि उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये, ज्येष्ठ नागरिक वयाची अट 65 वरून 60 करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून अनाथांना पेन्शन आणि सुधारगृहातील मुलींना लग्न होईपर्यंत पेन्शन सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी नमूद केलं। यावेळी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळदूत संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, तहसीलदार अमर वाकडे, शशिकांत खोत, नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी, राजेंद्र माने, सदाशिव तुकान, राजू आमते, नामदेव मांगले, अंकुश पाटील, धनाजी तोरसकर, संजय फराकटे, सतीश घाडगे, प्रवीण सोनुले, संजय ठाणेकर, प्रवीण काळबर, तहसीलदार अमर वाकडे, निशांत जाधव यांच्यासह लाभार्थी नागरिक उपस्थित होते।